गाव गाव किती काळं होईल, गाव काळं होईल तिथं जाऊ. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मोईत भंगाराच्या गोदामाला भीषण आग. मोई तालुका खेड्यातील निघोजे शिवरोड येथे भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी घडली. घटनास्थळी एमआयडीसी अग्निशामक दल, चाकण नगर परिषद अग्निशामक दल, दक्षिण महाळुंगे पोलिसांनी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली कुदळवाडी भागात भंगार व्यावसायिकांना अतिक्रमण कारवाई करून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर खेड तालुक्यातील मोई येथे अनेकांनी जागा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केले. चाकण एमआयडीसीमध्ये अनेक भागात भंगार व्यवसाय सुरू असून कोणत्याही प्रकारचे अग्निशामक व्यवस्था उपलब्ध नाही. या भागात वारंवार आगीच्या घटना घडत असून मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याला पण ते plan करून लागते. सगळं सांगितलं ते रोडला गेलं नेमकं ड्रायव्हर पाणी मारून नाही पण ते पाय आपण गाव 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 किती काळं होईल, गाव काळं होईल तिथं जाऊ. करून सगळं सांगितलं ते रोडला गेलं नेमकं ड्रायव्हर पाणी मारून नाही पण ते पाईप तरी कसं काय पाणी. 29 वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची घटना देशमुख आळी चाकण येथे घडली आहे. या प्रकरणी करण टोंगारिया राहणार करोल बाग नवी दिल्ली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 29 वर्षीय तरुणी मूळची नागपूर येथील असून ती सध्या देशमुख आळी चाकण भागात राहायला होती. 2 दिवसापूर्वी या तरुणीचा मृतदेह देशमुख आळी येथील घरात मिळून आला होता. संबंधित तरुणीसोबत करून टोंगारिया याने प्रेम संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला. या घटनेत संबंधित तरुणीच्या मृत्यूप्रकरणी करण याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित मृत तरुणीच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आहे. उत्तर चाकण पोलिसांनी चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेर पिंपळगाव येथे बाजार समितीच्या मार्केट समोर शुभदा हॉटेल शेजारी कारवाई करून मटका जुगार चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नवनाथ चाटे राहणार कुरोळी, विश्वास ओव्हाळ राहणार कडाचीवाडी, चाकण राहुल वानखेडे राहणार मेदनकरवाडी या 3 कामगारांचा समावेश आहे. मटक्याचा मालक मात्र मिळू शकला नाही. चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात कडूस धायबर शिवार भागात शेळीवर बिबट्यानं हल्ला करून असे फरफटत नेल्याचे स्थानिकांनी कळवलंय. दरम्यान आसखेड भागात बिबट्याचं दर्शन झाल्याचं स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवलंय. नागरिकांना कळवण्यात येत आहे तासमध्ये वाघ आहे, सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. रात्रीचं कोणी फिरायचं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी कांद्याची 5000 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 1300 रुपये एवढा दर मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते कांद्याला सरासरी अवघा 9 ते 10 रुपये एवढाच प्रति किलोचा भाव मिळालाय. चाकण शहरात होत असलेल्या समविषम पार्किंग व टोईंग कारवाई यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले. शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी देखील अशाच प्रकारे P1 व P2 कारवाई करण्यासाठी संबंधित टोईंग वाहन आल्यानंतर नागरिकांच्या संतापाचा अक्षरशः उद्रेक झाला. शनिवार हा आठवडे बाजार असल्यानं रस्त्याच्या लगतच्या फुटपाथवर वेगवेगळे विक्रेते बसलेले असताना गाड्या कुठे लावायच्या असे प्रश्न यावेळी नागरिकांनी कारवाईसाठी आलेल्यांना विचारला. यावेळी कारवाई करणारे पोलीस आणि नागरिक यांच्यातही जोरदार वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. चाकणमध्ये टोईंग व्हॅनची कारवाई चालू आहे. पार्किंगची जागा नसतानाही टोईंग व्हॅनची कारवाई चालू आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी पेईंग ब्लॉकच्या आतमध्ये असलेल्या गाड्यासुद्धा ते उचलत होते, अनाऊन्समेंट करत नव्हते. आम्ही विरोध केला. संबंधित अधिकाऱ्यांनी गुटखा खाल्ला होता. त्यांच्या गाडीला HRCP नंबर प्लेट नव्हती. ते स्वतः वाहतुकीचे नियम पाळत नाही, सीटबेल्ट लावत नाही आणि नागरिकांना त्यांच्या निदर्शनात आणून दिलं का तुम्ही? आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. स्वतः नियम पाळत नाही आणि नागरिकांना नियम शिकवतात. चाकण नगर परिषदेने ठराव करूनही ही टोईंग व्हॅनची कारवाई थांबत नाही. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी कुठं जावं. बरं, मग तुम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर काय केलं? त्यांच्या गाडीवरती काय फाईन मारला असेल? लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्या फोटो काढून कारवाईसाठी पुढे पाठवला. त्यांच्याच गाडीवरती तुम्ही त्यांना कारवाई करायला लावली. ओके, बरं. आता काय तुमचं पुढं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? ही अनधिकृतपणे चालू असलेली आणि
लोकांना अन्यकारक असलेली ही टोईंग व्हॅनची कारवाई पूर्णपणे बंद करण्यात यावी, जोपर्यंत पर्यायी पार्किंगची व्यवस्था होत नाही. आज शनिवारचा बाजार होता. शनिवारच्या बाजारानिमित्त काय आलं, चाकणला खरेदीसाठी आलो. कुठून आले तुम्ही? मी कुरुळीवरून आलेलो काय नाव आहे. तुमचं? माझं नाव चेतन बागडे. बरं. मी कुरुळीवरून आलो तर इथं चौकात आलो तर गाडी पार्किंगला लावावी म्हटलं. गाडी पार्किंगला लावली तर इथं पार्किंगला एक तर जागा नाही. त्यामुळं काय होतं, बऱ्याच वेळा आम्हाला एक तर मुशीला जायला लागतं बाजाराला, नाही तर मग ते शिंदे वाचले तिकडं टोईंगची सर्व्हिस नाही, मग त्या तिकडे बाजाराला जायला लागतं. पण मेन मार्केट चाकण असल्यामुळं बऱ्याच वस्तू अशा होत्या की इथं खरेदीला इथंच यावं लागतं. त्यात पार्किंगची सोय नाही, कोणतीच सोय नाही. आणि अशी टोईंगच्या गाड्या आल्या की आम्हाला मग धास्ती बसते त्या गोष्टींची. त्याच्यामुळे चाकण मार्केटला तुम्हाला यावंच वाटत नाही, तुम्हाला शिंदे वाचून तिकडे कारवाई असं होत एक तर नाही. शिंदे वाचुलीला जायचं नाही तर मग आम्हाला मुशीला मुशीला जायचं. ओके. सगळीकडे ट्रॅफिक खूपच झालेली आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण जे काही नियम पोलिसांनी लागू केलेत हे एकदम चुकीचे आहेत. त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे, हे सगळ्यांचंच म्हणणं आहे. पण P1 P2साठी पार्किंगची जागाच नाही आहे. हा मुद्दा तुम्ही जो लावला आहे तो चुकीचा आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा पार्किंगची सोय करून द्यावी आणि त्यानंतर हे सगळं चालू करावं. आणि त्यातल्या त्यात हे जे हात विक्रे भाजीवाले किंवा फळावाले रस्त्यावरती उभे आहेत, यांना पण यांची पर्यायी सोय करून द्यावा. हे पूर्ण रस्त्यात ट्रॅफिक जाम करतात आणि नाहक टू व्हीलरवाल्यांच्या गाड्या ह्या टोईंगवाले घेऊन जातात. मी स्थानिक रहिवासी आहे, परंतु इथं नगर परिषदेने पहिल्या ठरावामध्ये की ह्या टोईंग व्हॅनसाठी पत्र दिलेलं असताना सुद्धा हा मनमानी कारभार चालू आहे. एक तर पहिली गोष्ट, आज शनिवारचा बाजार आहे. शनिवारच्या बाजारामध्ये इतर लोकांना काही न करता फक्त टोईंग व्हॅनच्या गाड्या फक्त टू व्हीलरवाल्यांना त्रास देतात. हे जे काम आहे हे त्यांचं काम नाही आहे का काढणं, ते हे नगर परिषदेवरती ढकलतात. नगर परिषदेवाले हे पोलीस प्रशासनावर ढकलतात. या दोघांच्या याच्यामध्ये समतोल नसल्यामुळे या गोष्टीचा त्रास हा ग्रामस्थांना भोगावा लागतो. याच्या मागे 3 वेळा आंदोलनं झाली तरी पण या गोष्टीचं कुणीही हे घेत नाही आहे, कुणीही या गोष्टीसाठी तसदी घेत नाही आहे आणि हा त्रास हा ग्रामस्थांना बिनकामाचा होतो. तर याच्यामुळं पहिलं नगर परिषदेने जो ठराव दिला आहे त्याचा अंमलबजावणी करून ही टोईंग व्हॅन पहिली बंद झाली पाहिजे, पर्यायी व्यवस्था पार्किंगची दिली पाहिजे, त्याच्यानंतर हे तुम्ही करायला पाहिजे. नगर परिषदेने जो चौकीला ठराव दिलेला आहे की टोईंग बंद करण्याबाबत, तो न देता नगर परिषदेने एक ठराव करावा की जे P1 P2चे जे पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत ते बोर्ड कटिंग करून कापून टाकावं. आणि ते नगर परिषदे बोर्ड काढले की यांना अधिकार नाही आहे काही गाड्या उचलण्याचा. म्हणजे बोर्डच नसतील तर कारवाई करणारच नाही आहे पोलीस. त्याच्याकरता नगर परिषदेने पहिले P1 P2चे बोर्ड काढून टाकावा. आणि दुसरी गोष्ट, आमच्यासारख्या व्यावसायिकांना एवढा त्रास होतो आहे की कस्टमर आले की पहिले विचारतात गाडी लावू का नको, आणि न लावता ते गाडी डायरेक्ट पलीकडच्या चौकात जातं, मालिक चौकात. त्याच्यामुळं ह्या बाजारपेठला अख्खा परिणाम झालेला आहे कस्टमरचा. आणि तिसरी गोष्ट, या टोईंगच्या गाडीनी जे बोर्ड लावित आहेत, इथं आले की गाडी उचलायच्या वेळेस बोंग चालू करतात ते हलवसी. गाडी उचलल्यावर चालू करतात. गाडीला जे रबर लावला ना मग चालू करतात. पट्टा, मग म्हणतात गाडी उचला. ते न करता त्यांनी 24 तास आहे ना ते बोंग चालू ठेवा. इथं फ्रूटवाले सुद्धा 24 तास बोर्ड चालू ठेवतात बोंग. 5 रुपये 10 रुपये 50 रुपये किलो. तुम्ही 24 तास चालू ठेवा ना इथं की बोंग पार्किंगला लावू नका म्हणून, तर लोक जागरूक राहतात. तुम्ही फार पट्टा लावल्यावरती भोंग चालू करताय, त्यापेक्षा तुम्ही कंटिन्यू भोंग चालू ठेवा. लोकांना कळण गाडी आली आहे भोंग्याची किंवा टोईंगची, जे ते आपली आपली गाडी काढून घेतात. आणि व्यावसायिकांना आमच्यासारख्यांना खूप परिणाम झालेला आहे या टोईंगमुळं. त्याकरता नगर परिषद किंवा चौकी असो किंवा ग्रामस्थ असो यांनी काही या टोईंगचा विषय बंद करून टाकावा पटकन आणि गाडी बंद करावी. चाकण आंबेठाण रस्त्यालगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ म्हणजेच WMDC लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर दगडखाणीमध्ये कचरा जाळल्यानं प्रदूषण होत आहे, तर काही कंपन्यांमधून सोडण्यात येणारा धूर यामुळे नागरिकांना त्रास होतोय. येथील महापारेषणच्या कार्यालयातील कर्मचारी यामुळे त्रस्त झालेत. या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील याच भागात असलेल्या क्वार्टर्समध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही जणांना दम्यासारखे गंभीर आजार जडले असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे. महावितरणाच्या याच कर्मचाऱ्यांशी पुणे लाईव्हने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नेमकं काय सांगितलं हे जाणून घेऊया. मी रुपाली युवराज सुतार 132 kV चाकणमध्ये ऑपरेटर म्हणून काम करते. संध्याकाळी प्रचंड प्रमाणात धूर आहे. तसंच मी इथं हेडक्वार्टर्सला पण राहते. क्वार्टर्सला पण प्रचंड प्रमाणात धूर आहे. माझे लहान मुलगा पण आहे. आमच्या पूर्ण फॅमिलीला ते धुराचा त्रास होतो. मला स्वतः वैयक्तिक श्वासाचा त्रास आहे. ह्यामुळेच खूप मला त्या त्रासामध्ये त्या धुराचा खूप त्रास जाणवतो आणि यावर काहीतरी नियोजन करावं अशी आमची इच्छा आहे.
तुमच्या क्वार्टर्स कुठे आहेत नेमक्या इथं इथेच आहे WBC ना, मध्ये? इथेच आहे, जवळच आहे. ओके, म्हणजे तो माग जो धूर जो जळतो त्या खाणीमध्ये त्याचा पण त्रास होतो हो तुम्हाला? हो हो. नमस्कार, मी रितेश शिंदे. मी MSCBमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतो. काम करत असताना संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस भरपूर मोठ्या प्रमाणावर धूर निघतो. या धुरामुळे आम्हाला भरपूर असा त्रास होतोय. श्वास घेण्याचा त्रास होतो. जास्त जर धूर आला तर उलट्या वगैरे सुद्धा होतात. ते काय केलं पाहिजे प्रशासनाने आता इथं? प्रशासनाने यांच्या चिमण्यांची हाईट तरी वाढवली पाहिजे, नाहीतर धूर तरी बंद केला पाहिजे. सुमित भीमराव करवते, राहायला कुठे तुम्ही? राहायला MSCB 132 KV उपकेंद्र चाकण कॉलनीमध्ये WMIDCमध्येच राहतो. इथल्या कंपन्यांचा भरपूर प्रमाणात हा धूर चालू आहे. यामुळं माझ्या मुलांना दम्याचा त्रास चालू झालेला आहे. माझा मुलगा वयाचा 11 वर्ष आहे. त्याला नेहमी दम्याचा त्रास होऊ राहिला आणि याला कारणीभूत डॉक्टरांना विचारलं असतं त्यांनी फक्त हा कंपन्यातून निघणारा धूर हा सांगितलेला आहे. फक्त हा धूर इथूनच नाही निघत तर बाहेर या टेकडीच्या तिकडे जो कचरा जळतो त्यापासूनही धूर येतो आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅस्टिकचं आणि हे साचलेलं असतो. त्यातून निघणारा धूर हा जास्त घातक आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तुम्ही इथं महापालिकेमध्ये काय काम करता? मी ॲज अ टेक्निशियन म्हणून इथे जॉब करतो. मग आता मुलावरती काय उपचार सुरू आहे तुमच्या? मुलाला माझ्या ते दम्याचे स्प्रे दिलेले आहेत आणि ते चालू झालेले आहेत. यापूर्वी 2 वर्ष अगोदर त्याला असा कुठलाही त्रास नव्हता. फक्त या धुरांमुळे झालेला हा त्रास आहे. चाकण मार्केटमध्ये खाऊक बाजारात मिरचीची आवक घटली आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यानं मिरचीच्या अवकेत घट झाल्याचं विक्रेते सांगतात. मिरचीची कमी आलेली आहे मिरची आणि मिरची आज 55, 50, 60 पर्यंत गेली आहे मिरची किलो. हो. घाऊक मार्केट. चाकण मार्केटमध्ये सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागातून लिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक होतीये. कडकडीत उन्हामुळे सध्या लिंबाचे भाव वधारले आहेत. खाऊक बाजारात लिंबाला प्रति किलो 120 ते 140 रुपये एवढा दर मिळतोय, तर किरकोळ बाजारात हे दर यापेक्षा दुप्पट ते तिप्पट आहे. प्रमोद जाधव. बरं, लिंब कुठून आणली? लिंब आहे ना, हे हाळगावच्या तिकडून येतात. हाळगाव म्हणजे कुठं? हाळगाव श्रीगोंदा. श्रीगोंदा. हा, नगर जिल्ह्यातून. नगर जिल्ह्यातून. बरं, काय भाव काय आहेत लिंबाचे? भाव आहे 100, 120. मालाची जरा आवक कमी असल्यावर शेतकरी जरा हिरवा माल तोडतात. त्याच्यामुळं माल जरा म्हणावा असा बाजारात खपत नाही. चांगल्या क्वालिटी पिवळ्या मालाला बाजार आहे. बरं, तर किरकोळमध्ये काय विक्री होती हो बाहेर? किरकोळमध्ये बाहेर का आमच्याकडं नाही, बाहेर मार्केटच्या बाहेर. मार्केटच्या बाहेर ते त्यांच्या मानावर आलं 150 ते 160 रुपये ते विकत असेल. कारण तेवढं विकलं तरच त्यांना फायदा होणार आहे. तर आता उन्हाळ्यामुळे लिंबांना मागणी कशी आहे चाकण मार्केटला? उन्हाळ्यामुळं मागणी आहे, पण मार्केटमध्ये जी हॉटेल व्यवसाय जरा कमी झाल्यामुळं आहे ना, माल एवढा उठत नाही. उठाव नाही. हा. म्हणजे त्या गॅसच्या टंचाईमुळं आहे ना, गॅसच्या टंचाईमुळं हॉटेलला गॅस नाही मिळाल्यामुळं त्याच्यामुळं मालाच्या विक्रीवर परिणाम होतो. 30 पिंपळे. बरं, काय लिंब कुठून आणले? जामखेडवरून. जामखेड. काय भाव आहे? हे आता 1 किलो 140, डागाला ठोकला घेतलं तर 120. 120 रुपये किलो ते 140 रुपये किलो. किरकोळ बाजारात यापेक्षा अजून जास्त किंमत आहे मला वाटतं. किरकोळ बाजारात काय किंमत आहे? 150 रुपयापर्यंत आहे. 150 रुपयापर्यंत. बरं, आता उन्हाळ्यात ही जामखेडला लिंब आहेत का बऱ्यापैकी? भरपूर आहे. उन्हाळ्यामुळं मागणी जास्त आहे, त्याच्यामुळे रेट वाढलेले आहेत. खेड तालुक्यातील दोंदे येथील दत्तात्रय रघुनाथ सुकाळे यांच्या परसबागेतील तुतीच्या झाडाला असंख्य फळे लागली आहेत. तसेच सफरचंदाला देखील भरपूर फळे असल्याचं त्यांनी कळवलंय. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 12वी नंतरचे करिअर या विषयावर मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. शासनाच्या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना आता एकदम एकाच वेळी एप्रिल, मे आणि जून असे 3 महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. खेड तालुक्यात रेशन कार्ड धारकांसाठी एप्रिल महिन्याचे धान्य सर्व रेशनिंग दुकानावर पोहोच झाले, तर मे आणि जून असे 2 महिन्यांचे धान्य एप्रिल अखेर तालुक्यातील 194 स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचले जाणार आहे. तालुक्यात 194 रेशन दुकाने मिळून प्राधान्यक्रमातील 60,666 रेशन कार्ड धारक असून रेशन कार्डावर KYC
मानसी युनिटप्रमाणे 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दरमहा देण्यात येते. तर अंत्योदय योजनेतील 32,058 रेशन कार्डानुसार 22 किलो गहू तर 13 किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शासनाने रेशन कार्डावर आता 3 लिटर रॉकेल देण्यासंदर्भात निर्णय घेतलाय. खेड कार्यालयाकडून 1,89,639 लिटर रॉकेलची मागणी करण्यात आल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांनी दिली. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने निगडीच्या भक्तिशक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असं 40.26 किलोमीटर अंतराच्या नव्या मेट्रो मार्गाचा सुधारित DPR तयार केला आहे. नवीन आराखड्यात काही भागांचा आणि स्टेशनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्या DPRचे भवितव्य आता महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यास हा प्रकल्प विना अडथळा मार्गी लागू शकतो, अन्यथा पुन्हा अडकून पडू शकतो. निगडीच्या भक्तिशक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा दुसऱ्या मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या 40.926 किलोमीटर अंतराच्या आराखड्यामध्ये एकूण 31 मेट्रो स्टेशन आणि हा मार्ग उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड आहे. त्यामध्ये शहरात सर्वाधिक 25 स्टेशन तर चाकण नगरपालिका हद्दीमध्ये 6 मेट्रो स्टेशन आहेत. त्या प्रकल्पासाठी एकूण 10,383 कोटी 89 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. निगडी ते चाकण मार्गाचा आराखडा तयार करून मेट्रोने पिंपरी चिंचवड महापालिकेला ऑगस्ट 2025 मध्ये तो सादर केला. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच शहरातील लोकप्रतिनिधी आणि भागधारकांना या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आराखड्यामध्ये सुधारणा करून 3 डब्याऐवजी 6 डब्यांच्या मेट्रो कोच ठेवाव्यात. नाशिक फाटा चौकातून संत तुकाराम नगर YCM रुग्णालयाच्या ऐवजी नाशिक फाटा येथून थेट भोसरीला मेट्रो मार्ग न्यावा. भोसरी उड्डाणपूल अडथळा ठरत असल्यास तो पाडावा. वाकडमधील भुजबळ चौक येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोयीस्कर असावी. सर्व मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग व्यवस्था करावी. अशा विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन त्या मार्गाचा सुधारित आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. सुधारित आराखड्यात मार्ग पाडल्याने तसेच स्टेशनची संख्या वाढल्यास खर्चातही वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा 10% आणि राज्य शासनाचा 10% असा आर्थिक हिस्सा असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या खर्चाचा हिस्सा 15 ते 20% असणार आहे. उर्वरित 60% निधी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडील कर्जातून उभारला जाणार आहे. सुधारित आराखड्यात भोसरीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशनची संख्या वाढली असून खर्चात वाढ झाली असल्याची माहिती आहे. या सुधारित DPRचा निर्णय महापालिकेतील नवे कारभारी घेणार आहेत. त्यांनी होकार दिल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. त्यामध्ये त्रुटी दाखवून पुन्हा सुधारणा सुचविल्यास हा प्रकल्प रखडू शकतो. निगडी ते चाकण आराखड्यात निगडीतील भक्तिशक्ती समूह शिल्प चौक, ट्रान्सपोर्ट नगर, गणेश नगर, मोकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, YCM रुग्णालयाच्या जवळ, गवळीमाता चौक, भोसरी MIDC, वखार महामंडळ गोदाम चौक, PIC, मोशीतील भारत माता चौक, खेड तालुक्यातील चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा हा मार्ग आहे. सुधारित आराखड्यात भोसरीचा समावेश करण्यात आला आहे. निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या आराखड्यात तत्कालीन पालकमंत्र्यांसह शहरातील लोकप्रतिनिधींनी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आराखडा महापौरांसह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांसमोर सादर केला जाईल. त्यांनी मान्यता दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो यांनी माध्यमांना सांगितले आहे. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. याबाबत आमदार काळे यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात. नमस्कार, मी बाबाजी रामचंद्र काळे. गेले 15 महिन्यापूर्वी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खेड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आपण मला दिली. गेले 15 महिन्यापासून सातत्यानं ग्रामीण भागातील वाडी वस्ती असेल, शहरी भाग असेल, ठिकाणचा विकास करण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासकीय दरबारी पाठपुरावा करून मी आणि माझे सर्व सहकारी करण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व प्रयत्न करत असताना अनेक कामं सुरू आहेत, अनेक कामं मंजूर आहेत आणि भविष्यात सुद्धा अनेक कामं प्रस्तावित आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक नागरिकाच्या, शाळकरी मुलांच्या असतील, महिलांच्या असतील, वैयक्तिक लाभ, इतर काही महत्वाचे प्रश्न, उदाहरणार्थ शाळा कॉलेजच्या ऍडमिशन संदर्भात असेल, वीज वितरण कंपनीच्या बाबतीत असतील, तलाठ्यांच्या बाबतीत असतील, महसूल अधिकाऱ्यांच्या मध्ये सर्कल असतील, तहसीलदार,
प्रांत ऑफिस, त्याचबरोबर बांधकाम विभाग असेल, बस स्थानक असेल, दवाखाने असतील, या अनेक ठिकाणच्या समस्या अनेक नागरिकांच्या असतात आणि त्या प्रत्येक समस्या तुम्ही माझ्यापर्यंत फोनद्वारे पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं माझा नंबर अनेकांकडे वेळेला नसतो पण, आणि त्यामुळं माझ्यापर्यंत त्या पोहोचवण्यासाठी माझ्या सर्व सहकार्यांनी आमदार हेल्पलाईन या नावानं एक नवीन क्रमांक सुरू केलेला आहे. त्या क्रमांकाचं फलक शासकीय कार्यालयामध्ये असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल लावण्यात येणार आहे. त्या फलकावरच्या क्रमांकावर आपण आपल्या सूचना, मग त्या विकास कामांच्या बाबतीत असतील, वैयक्तिक लाभाच्या असतील, तक्रारीच्या असतील, या सर्व सूचना आपण त्या क्रमांकावर डायल करून करू शकतात. त्या माध्यमातून सर्व सूचनांची नोंद आमच्या कार्यालयामध्ये घेतली जाईल तात्काळ, आणि मी असे माझे सर्व सहकारी असतील, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते असतील, उपसभापती मंगेशराव सावंत असतील आणि सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदचे आमचे सर्व सहकारी सदस्य, जिल्हा परिषदच्या सदस्य, इतरही सर्व आजी पदाधिकारी, इतरही सर्व सहकारी यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू, की जेणेकरून आपला संपर्क त्या माध्यमातून आपलं काम नक्की पूर्ण होईल आणि अनेक छोटी मोठी कामं त्या माध्यमातून, त्या हेल्पलाईनच्या संपर्काच्या माध्यमातून होतील असा विश्वास मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आहे. आपणा तालुक्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्या शासकीय कार्यालयावर, ग्रामपंचायत असेल, मग सरकारी कार्यालय असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, मंदिर असेल, दवाखाना असेल, बसच्या सर्व ठिकाणी ते हेल्पलाईनचे बोर्ड लागले जातील. आपली कोणतीही समस्या असेल तर त्या हेल्पलाईन नंबरवर कळवा. आपलं निरसन करण्याचं काम या तालुक्याचा सेवक या नात्यानं मी आणि माझे सर्व सहकारी करतील. धन्यवाद. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या चाकण या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात आहे, परंतु बाजारात गिराईक आहे, पण गिराईक पण कमी प्रमाणातच झालेलं आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावर 10 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी 20 रुपये किलो झालेली आहे. टमाट्याचे भाव 10 ते 15 रुपये किलो आहे. कारली 25 ते 30 रुपये किलो आहे. गवार असेल, गवार 50 ते 60 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. मिरची ज्वेलरी असेल, ज्वेलरी मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. काळी मिरची असेल, काळी मिरची 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 40 ते 45 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 40 ते 42 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमा 30 ते 40 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजर 20 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळेसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. बीट 10 ते 20 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 80 ते 100 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 40 रुपये किलो आहे. वाटाणा 50 ते 55 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीरसुद्धा 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.